जगाचा असहकार असतानाही 11 मे 1998 रोजी भारतानं केलेली यशस्वी अणुचाचणी ही भारतानं जगाला आपल्या तंत्रज्ञान क्षमतेची दाखवलेली झलकच होती. म्हणूनच दरवर्षी 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानंच भविष्याच्या दृष्टीनं भारतीय तंत्रज्ञान क्षमतेच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान तज्ञ सविता ठाकूर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. नमस्कार सविताताई, आपलं 9:30च्या बातम्यांमध्ये स्वागत. आज तंत्रज्ञान दिवस आहे आणि तुम्ही या क्षेत्रातच खूप काम करताय, शिक्षण देण्याचं पण आणि एकूणच तंत्रज्ञान विषयक. तर त्याबद्दल सगळ्यात प्रथम तंत्रज्ञान दिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा. आणि आत्ताच म्हटलं तसं 11 मे हा दिवस आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करतो, कारण त्यावेळेला आपण पहिली अणुचाचणी घेतलेली होती. तर त्या अणु ऊर्जेसारख्या गोष्टीने तर खूपच आमूलाग्र बदल आपल्या तंत्रज्ञान विज्ञानामध्ये पडलेला आहे. पण जर आपण थोडंसं मागे गेलो, तंत्रज्ञानाच्या इतिहासाकडे विचार करायचा झाला, तर आपल्याला तंत्रज्ञान किंवा विज्ञानाच्या इतिहासाकडे बघायचं असेल तर कसं बघता येईल? मला वाटतं मनुष्याने पहिल्यांदा जेव्हा दोन दगड एकमेकांना घासून ठिणगी पेटवली ते तंत्रज्ञानच होतं. आणि त्यानंतर काही वर्षांनी जेव्हा पहिलं चाक बनलं, बरोबर, ते देखील आजपर्यंत अतिशय महत्वाचं तंत्रज्ञान मानलं जातं. आज अर्थात तंत्रज्ञान ह्या पलीकडे बरंच पोहोचलंय, पण म्हणजे एवढा प्राचीन इतिहास आहे. बरोबर, तेव्हा कदाचित तंत्रज्ञान हा शब्द नव्हता, बरोबर, तंत्रज्ञानच होतं. पण हे जे तंत्रज्ञान आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने विकसित झालंय आपल्या मानवी जीवनामध्ये, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर कसा कसा फरक पडत गेलाय? आधी आता कसं आहे की तंत्रज्ञान आपल्यापर्यंत अगदी पोचलंय, पण अगदी बँकेचा व्यवहार आज आपण बँकेमध्ये जाऊन रांकेमध्ये उभं राहून करण्यापेक्षा घर बसल्या करू शकतो. किंवा आपल्याला एखादी टॅक्सी हवी असेल तर एक क्लिक करून आपण ती मागवू शकतो. इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचंय किंवा पाण्याचं बिल भरायचंय, अगदी दररोजच्या नेहमीच्या गोष्टी ह्या सगळ्यांमध्ये तंत्रज्ञान आलंय. मात्र आपण त्याचा पुरेपूर वापर सगळेजण करत नाही आहोत. आपल्या शासनाने देखील इतके सारे उपक्रम आणलेले आहेत सोपे करून तंत्रज्ञानाच्या द्वारे आपल्यापर्यंत, फक्त ते वापरण्याची जास्त गरज आहे. आता तुम्ही ते वापरण्याची गरज आहे म्हणालात, त्यावरून मला आठवलं की तंत्रज्ञान म्हटलं की एक संगणक किंवा कॉम्प्युटर असंच एक आता सामान्य माणसाच्या ह्याच्यामध्ये बसलेलं आहे मनात. तर फक्त कॉम्प्युटर म्हणजे तंत्रज्ञान नाहीये. येस, खरं तर तंत्रज्ञान म्हणजे विज्ञान जेव्हा आपण कामात आणतो, आपल्या उपयोगात आणतो, हेच तंत्रज्ञान. मेडिकल टेक्नॉलॉजी असो, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी असेल किंवा केमिकल टेक्नॉलॉजी असेल. मात्र काय झालं की टेक्नॉलॉजीचं विश्व हे संगणकाच्या बरंच मोठं आहे, त्याच्याहून बरंच मोठं. म्हणजे एक शाखा आहे ती, संगणक ही त्यातली एक शाखा आहे. पण हा गैरसमज होणं स्वाभाविक असेल, कारण ह्या प्रत्येक वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजमध्ये संगणकाचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे कुठलंही क्षेत्र म्हटलं तरी त्याला संगणक आपण जोडतोच. त्यामुळे असं वाटतं की तंत्रज्ञान म्हणजे जणू काही संगणकच, किंवा ज्याला कम्प्युटर येतो किंवा IT मध्ये तो पूर्णपणे तंत्रज्ञान शिकलेला माणूस आहे असं आपल्याला एक वाटू शकतं. कारण कोणतंही क्षेत्र म्हटलं की ते आज आपण कम्प्युटरशी जोडलेलं आहे. प्रशासकीय यंत्रणा ही खूप आपल्या आयुष्यात महत्वाची ठरते. तर त्या यंत्रणेत सुद्धा आपल्याला ह्या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होईल आणि त्याचा कसा उपयोग आपला होत गेलेला आहे? मला असं वाटतं की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ह्याच्यामध्ये जेव्हा टेक्नॉलॉजी वापरली जाईल तर सर्वप्रथम सर्वात मोठा उपयोग भारतासाठी होईल की कामं होण्याचा वेग खूप वाढेल, ट्रान्सपरन्सी वाढेल, कारण पारदर्शकता वाढेल. कारण आपल्याला एखादं आपलं डॉक्युमेंट सबमिट केलेलं नेमकं कोणत्या टप्प्यावर पोहोचलंय हे स्पष्ट त्याला ट्रॅक करता येईल. आणि करप्शन सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होईल असं वाटतं. म्हणजे तिहेरी चौहेरी फायदा आहे त्याचा तंत्रज्ञान जर ह्या अशा आपल्या सगळ्या प्रशासकीय कामाला जातं. अजून एक महत्वाचं अंग आहे जिथे आपल्याला तंत्रज्ञान किंवा विज्ञान खूप महत्वाचं वाटतं सध्याच्या आयुष्यामध्ये, ते म्हणजे आरोग्य. या क्षेत्रात सुद्धा आता तंत्रज्ञानामुळे क्रांती झालेली आहे. तर आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा कसा याचा वापर होईल असं वाटतं तुम्हाला? होतोय म्हणजे आता बघा, कोणताही आजार हा डायग्नोज करण्याकरता आता जी आपल्याकडे अत्यंत ऍडव्हान्स्ड मशिनरी आली आहे.
म्हणजे सिटी स्कॅन सारखी गोष्ट जी डॉक्टरला संपूर्ण क्लिअर पिक्चर शरीर देते, दाखवतं अख्खं संपूर्ण. शरीर दाखवतं. सो हे कितीतरी मोठा आधार आहे म्हणजे. आणि हे जे कम्युनिकेशनमुळे काय होतंय की शहरात बसलेले एकदम स्पेशलिस्ट डॉक्टर्स आहेत ते दूरवर असलेल्या पेशंटला देखील सुद्धा या तपासू शकतील. शकतात, त्याला ॲडवाइस देऊ शकतात. हेही इव्हन आपण possible आहे. औषधं सुद्धा आता ऑनलाईन मागवू शकतो. येस. आणि रोबोटिक सर्जरी वगैरे जी आता आपण ऐकतो ह्याच्यामध्ये खूप कमी इंट्रुझिव्ह ह्यानी आपली सर्जरी होऊ शकते. सो हे बरेच फार महत्वाचे म्हणजे टेक्नॉलॉजी सगळ्याच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा खूप फायदा आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण असं म्हटलं जातं ना की तंत्रज्ञानाचे किंवा विज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे सुद्धा आहेत. बरोबर. तर त्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं तोट्यांच्या बाबतीमध्ये सर्वात महत्वाची ही आहे की आपण तंत्रज्ञान कसं वापरलं हे ठरवलं पाहिजे. कारण आता उदाहरणार्थ आपण बघतो अगदी रेस्टॉरंटमध्ये गेलं तरी देखील प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये पाहतं एकमेकांशी गप्पा मारण्याच्या ऐवजी. सो हे दिस इज अ पर्सनल चॉईस, प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण तंत्रज्ञानाला दोष देऊ शकत नाही. म्हणजे ते कसं किती वापरायचं हे आपल्याच हातात आहे. येस. आणि बऱ्याचदा असं होतं की तंत्रज्ञानामुळे एन्व्हायरमेंटवर बराच प्रदूषण पर्यावरणाचा ह्रास होतो असं म्हटलं जातं. येस. पण आणि एक आहे की आता तंत्रज्ञानामुळे इतकं पेपर फ्री सगळं काम होऊ शकतं की त्यांनी कैक प्रमाणामध्ये आपण प्रदूषण कमी करू शकतो, पर्यावरणाला मदत होईल. बरं. म्हणजे कागद निर्मिती करण्यासाठी आपण झाडं कापतो तर त्याची आता गरज लागणार नाही. सगळं ऑनलाईन झाल्यामुळे पेपरलेस आणि क्लीन आपण जे आता स्वच्छ म्हणतोय सगळीकडे स्वच्छ भारत पण चाललंय तर तसं पण होऊ शकतं. डिजिटल इंडिया सारखे आता उपक्रम आपल्या स्वतः पंतप्रधानांनीच आपल्या सरकारनेच सुरू केलेले आहेत. तर त्यामुळेच तंत्रज्ञानाचं महत्व किती आहे आपल्या आयुष्यात हे सुद्धा लक्षात येऊ शकतं. पण तुम्ही आता शिक्षण क्षेत्रात आहात, विशेषतः मुलांना शिकवताय तंत्रज्ञान. तर शेवटी मुलं हीच आपलं भवितव्य आहेत. तर त्यांच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान आपण असं म्हणतो की आपल्या घरातली मुलं सारखी हल्ली मोबाईल घेऊन बसतात किंवा कॉम्प्युटरवरच खेळत असतात. तर त्याचा आपण फक्त वाईटच भाग बघण्यापेक्षा नवीन भागात ते आपल्याला कसं परावर्तित करता येईल मुलांच्या विकासासाठी. आपण हे खरं आहे की आपली जी छोटी मुलं आहेत आज ती अत्यंत वेगाने आणि फार चांगल्या प्रकारे ह्या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात. मात्र हे जे तुम्ही म्हणालात की मुलं गेम्सच खेळतात, गेम्स मुलांना आवडतात. पण गेम्स खेळण्याऐवजी जर आपण त्यांना गेम कसा बनवायचा हे शिकवू शकलो तर खूप फरक पडेल. आज प्रत्येक शाळांमध्ये वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट हे फक्त ऍप्लिकेशन प्रोग्राम शिकवले जातात संगणकाच्या वर्गात. पण कम्प्युटर सायन्स हे शिकवलं जात नाही. तर आमच्या शाळेमध्ये आम्ही एक खरंच प्रयोग केलाय की मुलांना आम्ही प्रोग्रामिंग शिकवलं, छोटे छोटे गेम्स कसे बनवायचे शिकवले आणि ह्याकरता स्क्रॅच प्रोग्रामिंग नावाचं एक कम्प्लिटली फ्री एन्व्हायरमेंट अवेलेबल आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी आहे जगातली एक प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटी, त्यांनी जगातल्या सर्व मुलांनी कम्प्युटर सायन्स शिकावं याच दृष्टिकोनातून हा उपक्रम बनवले. आणि आज मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकते की 4थी 5वी मधली मुलं छोटे छोटे गेम्स बनवू शकतात. आपल्या मित्रांना बोलवून हा गेम माझा मी बनवलाय तू खेळ. आणि असं जर आपण मुलांना एम्पॉवर केलं ना तर मग आपलं फ्युचर इन टेक्नॉलॉजी मला वाटतं खूप चांगलं ब्राईट आहे. याच्यात तुम्ही अजून काही उदाहरणं देऊ शकाल? कारण तुम्ही खूप मुलांना शिकवलेलं. हो. आता नवीन क्रांती जी आपण सगळंच नाव ऐकतो IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स, ह्याच्यामध्ये काय होणार आहे की आपल्या अवतीभोवतीचे जे मशीन्स आहेत, गॅजेट्स आहेत आपल्या घरातले, अगदी फ्रीज पासून मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, सगळे पंखे, लाईट हे एकमेकांशी बोलणार आहेत. आणि ह्याच्या सर्वाच्या कोअरमध्ये आहे सेन्सॉर्स. पण आपण ह्या मुलांना ह्याबद्दल फारसं सांगत नाही किंवा आपल्या आजच्या करिक्युलम मध्ये ते नाहीये. किंवा मॉलचं दार बाबा कसं उघडतं हे माहिती नसतं. आता ह्याच्यावरूनच मी सांगते तुम्हाला की आमच्या शाळेमध्येच रोबोटिक्सचं एक छोटंसं किट आमच्या मराठी माध्यमाच्या म्हणजे कोणीतरी डोनेट केलं. तर आम्ही मराठी माध्यमाच्या मुलांना 4थीतल्या बोलावलं आणि रोबोटिक्स करता करता सेन्सॉर्स वगैरे हे डिस्कशन जेव्हा आलं तेव्हा त्यांच्यामध्ये चर्चा करून त्यांनी सेन्सॉर काय असेल आणि मग एका 3री-4थीतल्या मुलांनी मला म्हटलं की तुम्ही जेव्हा मॉल, हेच उदाहरण की तुम्ही मॉलमध्ये जाता आणि दरवाजे जेव्हा उघडतात ते कसे उघडतात माहितीये का? आणि तो म्हणाला की हे सेन्सॉरमुळे उघडतात. सो हे
कुतूहल जेव्हा मुलांमध्ये येईल की हे सगळं आजूबाजूच्या जगामध्ये आणि ती हे चालतं कल्पना कसं? शक्तीचा विकास पण त्यातून Yes. त्यांचा होऊ शकतो. आणि म्हणजे पु ल देशपांडेंनी बिगरी ते मॅट्रिक मध्ये जे म्हटलंय की गप्प बसा ही संस्कृती ही आपल्याला खूप प्रमाणामध्ये बदलली पाहिजे आणि इनफॅक्ट छोट्या मुलांना अच्छा, जे कुतूहल आहे ते आपण कुतूहल सारखं त्याला चालवत ठेवलं अगदी पाहिजे. चालवत ठेवलं तर मला वाटतं आपण टेक्नॉलॉजीबद्दल, तंत्रज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा फायद्याबरोबर तोट्यांचंही बोलत असतो. पण तुम्ही म्हणालात तसं की त्यातनं आपण काय घ्यायचं हे आपण ठरवायचंय. तर मला वाटतं आपण तोट्यांना बाजूला काढू शकू आणि त्याचे फायदेच फक्त घेऊ शकू, तंत्रज्ञानाचे जे एवढं पुढे जगाला नेता येते. आज या तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने तुम्ही आलात आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा कसा वापर होत चाललाय आणि तो आपण फायद्यासाठीच कसा करून घ्यावा याबद्दल खूप छान माहिती दिलीत. त्याबद्दल धन्यवाद.